हॅलो पी-आर-व्ही क्रिएशन फॉलोअर्स. आज दिवस आहे तिसरा. तेच आम्ही माऊस पॅड प्रिंट करतोय. बघू शकता तुम्ही, काम चालू आहे अजून पण माऊस पॅडचं. इकडे प्रिंट होते. जस्ट आताच मी जेवून आलो. आज ऑफिसवरून आलो, तर जेवूनच डायरेक्ट आलोय लवकरच. 9 वाजताच. नाही तर रोज मला 10, 10:30 होतात. त्याच्यानंतर येतो. मग तो ऋषभ करत असतो. आता मी आलोय तर त्याला जेवायला पाठवलंय. तो जेवायला गेलाय. तर मग तो आता जेवून येईल तोपर्यंत मी अर्धे प्रिंट येईल. तो पण जेवायच्या आधी पण आमचा टाईम वेस्ट जायला नको म्हणून इकडे जेवायच्या आधी तो जाऊन प्रिंटची कमांड देऊन गेले. तर तसे प्रिंट आउट येत आहेत बाहेर. तर आता हे जे प्रिंट आलेत ते मी प्रिंट करेन तो येईपर्यंत. त्यानंतर मग आहे आता. त्याच्या आधी पण आता मी तो ब्लॉग बनवू शकलो नाही. ह्याच्या आधी एक फ्रेमची ऑर्डर होती. ती त्याने ऑफिसवरून आल्यानंतर त्याने ती रेडी केली आणि कस्टमरला डिलिव्हर पण केली. मी टाकेन थोडीशी क्लिप की त्याने ती बनवली आहे. त्याने बनवली असेल व्हिडिओ तर त्याची, की ती कस्टमाइज फ्रेम होती A4 साइजची, ती पण त्याने दिली. तसंच एक मग होता. तो पण त्याने रेडी केला, पण त्याने व्हिडिओ काढले का माहीत नाही. त्याने जर व्हिडिओ काढली असेल तर ती त्यात टाकेनच. मग तो मग पण डिलिव्हर करून झाला. अशा आधीच आमच्या 2 डिलिव्हरी झाल्यात, म्हणजे 2 प्रॉडक्ट दिलेत. आता ही आमची मोठी ऑर्डर चालू आहे, तिचं काम सुरू केलंय. अशा अजून आहेत 1-2 ऑर्डर माझ्या पेंडिंग्स. पण आता हे काम ॲक्चुअली आता 2 दिवस झालेत. व्हायला पाहिजे होतं. 2 दिवसामध्ये ॲक्चुअली हे होतं पूर्ण. आणि या टायमाला मध्ये-मध्ये बऱ्याच ऑर्डर येतात, त्यामुळे पूर्ण होत नाही. म्हणून आज ठरवलंय, की आज आम्ही ही ऑर्डर पूर्ण करू. ऑलमोस्ट आता मला वाटतं एक 50 एक झालेत. 50 एक बाकी आहेत अजून. तर मला वाटतं होतील आज. ट्राय करू, की आज व्हायला पाहिजे ते पूर्ण. बघूया होतो काय आज. व्हायला तर पाहिजेत, की आज पूर्ण होईल. कारण की जेवढा वेळ जास्त लागेल हे आम्ही कंप्लीट करण्यामध्ये, तेवढं आमचं पॉवर लागेल त्यासाठी आणि आमचं म्हणजे वर्थ नाही होणार तेवढं. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही ते कमी दिवसांमध्ये संपवू, असं ट्राय करतोय. ठीक आहे. तर तुम्ही बघत राहा आम्ही कसं करतो पेंट. तर तुम्हाला माहितीच आहे कशी करतो. पण तेच आमचं दाखवतो, की चालू असतं म्हणजे काही ना काही मध्ये-मध्येच. तरी आता आमचा हा प्रिंटरचा काही प्रॉब्लेम येत नाही आहे. त्यामुळे बरं आहे. काल रात्री एक डी-टी-एफची पण होती. ती पण केली पूर्ण. तर ती पण असेल, तर दाखवतो तुम्हाला. बघा. बघू शकता तुम्ही किती कचरा झालाय. हे ॲक्चुअली आम्ही कसं पण टाकून ठेवायचो, पण आता ह्या टाईमाला आता भरपूरच कचरा लागला म्हणून बॉक्समध्ये टाकतोय. टी-शर्टची पण एक आहे ऑर्डर, तर स्टॉक आलाय. पण अजून आमचे डी-टी-एफ आणि डिझाइन फायनल नाही होत आहे. त्यामुळे ते बाकी आहे. एक हुडीची पण आहे ऑर्डर, तर ती पण कंप्लीट करायची आहे. हा बघ आलाय. ही पण आमचीच हुडी आहे. जेवून आलाय आत्ताच. जेवायच्या आधी पण आमचा टाइम वेस्ट नको म्हणून या माणसाने आधी प्रिंट कमांड देऊन ठेवले आणि प्रिंट येत आहेत. समजू शकता तुम्ही आम्हाला किती वर्कलोड आहे. दाखवतो. मी किती काम करतो तुम्ही बघू शकता. बघा, 10 प्रिंट देऊन ठेवलेत मी जेवायच्या हा अगोदर. प्रिंट जेवायला जायच्या आधी, म्हणजे तोही टाइम वेस्ट नको व्हायला म्हणून. आणि ह्याने आज आज तर मी काय केलं नाही. हा घरी होता, त्याने अर्धे केलेत संध्याकाळी आल्यानंतर. हाँ, ये साइज थोड़ा अलग नहीं भेजा है। हाँ तो ठीक है, पर जो लंदन वाला भेजा है ना आपने, लंदन इंग्लैंड वाला, उसका बस थोड़ा ऐसा लग रहा है कि खींचा है, ज्यादा स्ट्रेच किया है उसको। हाँ वही समझा मैं, डायरेक्ट देखा तो ही कि स्ट्रेच किया है फोटो। हाँ एक बार डॉक्यूमेंट करोगे क्या, क्योंकि ये फॉरवर्ड किया ना तो ब्लर हो गए। ठीक है, मैं देखता हूँ, इनहेंस होता है तो करवाता ही हूँ। हाँ हाँ हाँ, जो रुको रुको अभी बताओ कौन सा मग कैसा है। हाँ ओके, हाँ ठीक है, समझ गया। हाँ
चलेगा ठीक. प्रिंट करता करता सामाकची ऑर्डर आलेली आहे आम्हाला. बघू शकता हे कस्टमरने डिझाईन पाठवले डायरेक्ट रेडी करून. तर ह्याच दाखवतो तुम्हाला बघा. हे कस्टमरने डिझाईन पाठवल्या डायरेक्ट. तर ह्या 3 वेगवेगळ्या आहेत आणि हा एक लास्टला आहे, त्याचे 3 मग पाहिजेत. असे टोटल 6 मगचे ऑर्डर आले. आता मी आज ठरवलं होतं की माऊस पॅड आम्ही कंप्लीट करू. पण आज पण कंप्लीट करता करता हे ऑर्डर आले आणि हे आता आम्हाला हे सोडून पहिला ते 6 मग करायला लागतील, कारण की हे सकाळी आम्हाला तिकडे ठेवावे लागतात म्हणून. आता तुम्ही माऊस पॅड बाजूला ठेवून आता मग कसं करतो ते बघा. भेटेलच. प्रिंट चालू आहे. तुम्हाला आता एक दाखवायचं होतं म्हणून मी हा क्लोजअप घेतला जरा. याचा धूर बघा केवढा येतो. ऍक्च्युली याच्यातून एवढा धूर येतोय ना, आणि याच्या मागे रबर रबर आहे हा. तर एवढा वासही येतोय ना याचा, की असं एकदम थोडं दम गुटल्यासारखं होत आहे. आणि आमच्याकडे मास्क पण नाही आहे. ऍक्च्युली घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय आता, जर याच्या असतील. ह्याच्याकडे बोलतो मास्क आहे पण मॅस नाही उडी लावले. हा. तर आता हा डिझाईन बनवतोय. जे आले होते ते इन्हॅन्स वगैरे करतोय प्रॉपर आणि प्रिंटिंगसाठी सेट करतोय. आणि माझं इकडे माऊस पॅडचं चालू आहे. बघू शकता तुम्ही. आता एवढे झालेत, कचरा केवढा झालाय पूर्ण. आधीच जागा फार कमी पडते. इकडे माऊस पॅड, इकडे माऊस पॅड, सगळे माऊस पॅड झालेत. आता हा डिझाईन तो रेडी करतोय. आता ती मगची प्रिंट येते, त्यामुळे आता माऊस पॅडचं थोडं थांबवतोय आम्ही. हा चालेल ना, तो पेपर दे. हा आहे ना, सेम पेपर तर आहेत आपल्याकडे. आणि आता ऍक्च्युली हा ब्लॅक कलर असल्यामुळे आमची आता इंक पण संपले. हे इंक आता ही एक बॉटल आम्ही टाकून झालोय इंकची. हा सगळं काढलो होतं मी. काढलं होतंस काय? अरे तू सांग तुझ्या पत्तानी. हा, तर मग आता ही इंक संपले, मग आता इंक आणावी लागेल उद्या. आणि मध्येच संपली तर मग परत प्रॉब्लेम होईल, परत थांबेल सगळं काम. आता ही डिझाईन देतोय तो प्रिंटला, होऊ शकता तुम्ही. आणि ह्या पण आहेत 3. आता ही मशीनचा परत अटॅचमेंट खोलावा लागेल. आणि मगचा आपला अटॅचमेंट लावा लागेल. इकडे ठेवलाय आम्ही खाली, तो आता इकडे अटॅचमेंट लावू. बघू शकता पूर्ण रूम भरलाय प्रिंटचा देऊन देऊन. आणि हा सस्ता नशा केलाय यांनी. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं, जानी तुम जितना बताते हो मेरे बारे में इतना बुरा तो नहीं हूं. प्रिंट दिले आता मगची, येते प्रॉपर येते. हा नरपाटी आहे. फोटोशॉप मध्ये दिलंय हा. की दुसरा ट्राय करत होता. फोटोशॉप. बाई फोटोशॉप. हे ठेव ना कुठेतरी. कुठे ठेवायचं तिला मी? तिला कापून तुटकट करून ठेव ना. आता टाइम नाही. मी माझ्या इंट्रा मारायच्या होत्या थोड्या, मारू काय? तर मग आता एक्सेल वरती. आता प्रिंट दिली आहे तर मारतो ना तोपर्यंत. ते होते ना. काय काय होत आहे? माउस पॅड होत आहेत. माऊस पॅड कुठे होत आहेत? झाले, संपली प्रिंट. माझे सगळे माऊस पॅड झाले. जेवढ्या प्रिंट दिलेल्या तेवढा. अच्छा हा एक आहे, एक दे ना. हा एक उरलाय. तिचं काम आहे. अरे यार, एक उरला होता. ठीक आहे, मी प्रिंट देतोय परत. मला धूर सहन नव्हता म्हणून मी आता मार घालतोय. हा एक उरलाय, तुम्ही परत प्रिंट देतोय. ती प्रिंट येते तोपर्यंत. ऍक्च्युली मला आम्ही पूर्ण आमचा डेटा एक्सेल मध्ये मेंटेन करतो. मला शिकवतोय की अँगल कसा ठेवायचा बघा, बघू शकता. माझा हातबीत पकडून शिकवतोय, कारण की नाही काढले अजून कधी अँगल व्हिडिओज. हळूहळू येतील प्रॉपर. शिकवतोय मला. थोडं असं असं काय असा असा असं. असा. हा परफेक्ट. एक बघा आता तुम्ही बघू शकता, ह्याने सांगितल्याप्रमाणे कसा प्रॉपर अँगल वाटतोय का व्हिडिओ काढायला. हा ठीक आहे. हा मी काय सांगत होतो मी. डोकं कापणार आहे तुझं. ठीक आहे, बरोबर आहे. परत असा असा हा हा. थोडा खाली. थोडा काय. अरे तिथे आहे तर भो तुला समजेल तुला हळू वापरायला सांगतो तुला. हा बघा आता मी प्रॉपर पकडलाय का. ठीक आहे. हा, तर मी हे सांगत होतो की जागाही कमी पडते आम्हाला. आम्ही जागा पण शोधतोय की आम्हाला मिळेल स्वस्तामध्ये, कारण की आमचा का अजून एवढा सेल नाही की आम्ही खूप मोठी जागा घेऊ आणि जास्त इन्व्हेस्ट करू. कारण की छोटाच आहे तर आम्ही जास्त इन्व्हेस्ट करू शकत नाही सध्या.
हळूहळू करू आम्ही इन्व्हेस्ट. ठीक आहे. पण मोबाईलला स्टँड पाहिजे मला. आताच थोडा वेळ नीट अँगल पकडलं तर माझा हात दुखायला लागलाय. बेटा मग ब्लॉगिंग कसं करणार? असं हात दुखून ब्लॉगिंग करायला एक प्रॉब्लेम होईल. नाही ठीक आहे. जमणार. चालू आहे आता. मी अदर पकड, मी मग करतो आता. हे तू काय मग? बोलत असशील तर बोल. मग अलाइनमेंट करून घे तू आता. नाही, एक माऊस पॅड आहे. थांब, एक माऊस एक मार्क करून घे, मग नंतर अलाइनमेंट करा. स्टोरेज भरत आलाय, व्हिडिओ बंद करतो. आता आमचं ऍक्च्युली प्रिंट करून झाले होते. तुम्हाला प्रिंटचं दाखवलं नाही, तर प्रिंट करून झाले आहेत. पण दाखवतो आता. ह्याने कटिंग केले ते बघा, सगळे कटिंग करून झाले. हे खाली एकत्र दाखवते बघा. हे कटिंग करून झालेत. मगचं पण मशीनचं पण गरम झाले. आता तो प्रिंट करतोय. मला आता माहितीच आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की मगचं प्रॉपर अलाइनमेंट लावून करतोय. ठीक आहे. आणि मी थोडासा आमचा हिसाब पण करावा लागतो, तर हिसाबाचं थोडंसं माझं चाललंय. मी सगळं गुगल ड्राईव्हवर असं हिसाब ठेवतो प्रॉपर, तर तेही माझं काम चाललंय. आज मिशो पण चेक करत होतो, तर मिशोवर आज काय आपल्याला ऑर्डर नाही आहेत. तर पण ऑफलाईनवाल्या बऱ्याच ऑर्डर आहेत, तर ते चाललंय. आणि इकडे आपल्या हे प्रिंटिंगचं तर कंटिन्यू चालूच आहे. ऍक्च्युली आता मग प्रिंट झाले की होईल. आता हे मग काढतोय. हा मग काढतोय. थांबा, दाखवतो याचं. हे मग ऍक्च्युली आम्ही पूर्ण मग काढतोय. 6 मग पाहिजे ना, प्रॉपर बघून घे. ओपन करून बघ इथे नंतर एक एक. मग मशीन झाले गरम. हा, आता बरेच आम्ही ऍक्च्युली बॉक्सच आहे, बघू शकता इकडे. आता हे एक ट्रे संपलाय आमचा. खाली असेल, दाखवतो तुम्हाला मी. हे ठेव हा, आपल्याला जे पॅकिंग करायचं आहे तर कामाला. हा कचरा बॉक्स अजून आहेत खाली. कोण एक ट्रे असतो, आम्ही इथे बॉक्सच्या बॉक्सच मागवतो. बरेच आहेत असे. जागा कमी पडते आम्हाला पण यार. कोणाकडे जागा असेल तर सांगा आम्हाला. स्टोरेज भरू नको असं बोलतोय. काढलेत मग. इथे आहे. मग झालेत आता लावून, सगळे झालेत ऍक्च्युली. मगवर मगवर प्रिंट लावून झाले, मगवर लावून झाले, हे अरे, लावून sorry, झाले, हा. तुझ्या आईला. हा, मग वरती ते प्रिंट लावून झाले. बघू शकता तुम्ही, ते ऋषभने केले. इकडे सगळे झाले. दाखव रे. हा, इकडे सगळे झालेत. आता मी हिट प्रेस मध्ये ठेवतो. एक ठेवलाय इकडे हिट प्रेसला, चालू आहे तो. चालू आहे तसेच इथे. सगळे करू. आता सगळेच दाखवत नाही बसत, सगळे दाखवत नाही बसत एक एक प्रिंट. आता प्रिंट झाल्यावर तुम्हाला एकदमच डायरेक्ट दाखवतो. आणि आम्हाला थोडं इंस्टाग्रामला पण अपलोड करायचे, तर त्याच्यासाठी पण शॉर्ट व्हिडिओज बनवतो. तर आता मग आमचे रेडी झालेत पूर्ण. बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला. तर हे 6च्या 6 मग रेडी झालेत. तर ते आता आम्ही उद्या सकाळी घेऊन जाईल. तो येईल आणि आम्ही बाहेर ठेवतो. जो पेंटवाला आहे आमचा एक शॉपवाला बाहेर, त्याच्याकडे ठेवतो. त्याच्याकडून तो डायरेक्ट कलेक्ट करतो. कारण की आम्ही नसतो दोघेही जॉबला असल्यामुळे, तर तो तिकडून येतो आणि घेऊन जाईल. आणि माऊसपॅड पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज झालेत. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही टाकले नाही सगळे करताना, पण हे मग झाल्यानंतर आम्ही ते माऊसपॅड पण कम्प्लीट केलेत. आणि आता ते मी खाली पॅकिंगसाठी दिलेत माऊसपॅड, तर तेही आज झालंय. तर आज दोन्ही ऑर्डर कम्प्लीट आहेत आजच्या. म्हणजे आजचा आमचा जो टार्गेट होता तो पूर्ण झालाय. तर तुम्हालाही असे कस्टमाइज मग हवे असतील तर आम्हाला DM करा, तर कस्टमाइज मग तुम्हाला करून मिळेल. तर असंच आमचे व्हिडिओ व्लॉग बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.